नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. रायगडमध्ये राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंचा बालेकिल्ला मानला जाणारा रोह्यात महायुतीत फूट पडल्याचं चित्र आहे. नगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना आणि भाजप रिंगणात उतरलेत. ही आमची नैसर्गिक युती असल्याचं दोन्ही पक्षांच्या तालुका अध्यक्षांनी म्हटलंय. मनसेचे मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी मुंबई आणि बॉम्बेचा मुद्दा पुन्हा समोर आणलाय. भाजपचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी बॉम्बे IITचं नाव मुंबई झालं नसल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. यावरून भाजपचा मुंबईबद्दलचा आकस दिसून येत असल्याची टीका मनसेच्या किल्लेदार यांनी केली आहे. थंडीचा कडाका सुरू होता. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात रब्बीच्या पेरण्यांना वेग आलाय. गहू, ज्वारी आणि हरभरा यासह इतर पिकांची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून ट्रॅक्टरच्या माध्यमातून सध्या पेरण्या सुरू आहेत. अमरावतीच्या मोर्शी रोडवरील नांदगाव पेठ माहुली जहागीर मार्गावर पेट्रोल टँकर पलटी होऊन क्षणात भीषण आग लागली. रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे टँकरचा तोल सुटल्यानं हा अपघात घडलाय. पाठीमागील दोन्ही टँकर चालकांनी वेळीच वाहन मागे घेतल्यानं मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी घडलेली नाही. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समोर फडणवीसांचा फेमस डायलॉग मारलाय. दादा, आता मला देखील म्हणायची वेळ आली आहे की मी पुन्हा येईन. पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत राणांनी फडणवीसांसमोर डायलॉगबाजी केली आहे. आमदार बबनराव लोणीकर आणि माझी दोस्ती ही जय आणि वीरू सारखी आहे. आमच्यात जे मतभेद होते ते फक्त कार्यकर्त्यांवरून होते, मात्र तो वाद आता संपलाय असं सांगत भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी लोणीकर आणि त्यांच्यातल्या वादावर कायमचा पडदा टाकलाय. जालना जिल्हा परिषदे आणि महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकणार असा दावाही रावसाहेब दानवेंनी अंबड येथे प्रचारादरम्यान केलाय. एकीकडे मतदार यादीत घोळ असल्याचा विरोधक खोटा कांगावा करत असल्याचं भाजप छातीठोकपणे सांगते, मात्र दुसरीकडे त्यांचेच नेते मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजे असंही म्हणतात. कोल्हापूर भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलंय की मतदार याद्या दुरुस्त केल्या पाहिजे, कारण त्यामुळे उमेदवारांवर अन्याय होऊ शकतो. आम्ही 250 लोकांची टीम तयार केली आहे. या सर्वांना प्रारूप मतदार याद्या दिल्या आहेत, अशी माहिती त्यांनी आज कोल्हापुरात दिली आहे. ऑक्टोबर मधील पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे, त्यामुळे बाजारात दरवाढ झाली आहे. कोथिंबीरचे दर घटले असले तरी शेवग्याची शेंग तब्बल 300 ते 500 रुपये किलो इतकी महाग झाली आहे. वांगी, भेंडी, वाटाणा 100 रुपये किलो, टोमॅटो 50 रुपये किलो, तर आले आणि कारले 80 रुपये किलो दराने विकले जातात. थंडीतील वाढती मागणी आणि बाजारात शेवग्याची आवक कमी झाल्याने दर वाढल्याचं व्यापारी सांगतात. गोंदिया नगर परिषदेसाठी आधी पाठवलेल्या निधीचा तपास होईल आणि पुढे विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शिंदे यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत कटरे यांना निवडून देण्याचं आवाहनही यावेळी केलंय. गडचिरोलीत दारूबंदी असतानाही काही जणांच्या कल्पकतेच्या नशेने पोलिसांनाही थक्क केलंय. पारडी नाक्यावर तपासणी दरम्यान एका तरुणाच्या दुचाकीच्या पेट्रोल टाकीत खास गुप्त कप्पा बनवून दारूच्या तब्बल 40 बाटल्या लपवलेल्या आढळल्या. तर एसटी बसमधील एका आजीच्या जॅकेटमध्ये 90 निपा लपवलेल्या सापडल्या. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीमध्ये हा प्रकार उघड झालाय. या होत्या आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या. पाहत रहा LS मराठी.